शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या कर्जमाफीची तुम्ही वाट पाहत होता, ज्यासाठी आंदोलने झाली, ज्यासाठी रोहित पवार यांना रस्त्यावर उतरावे लागले, तीच कर्जमाफी अखेर आता सरकारच्या माध्यमातून होत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, ही कर्जमाफी सगळ्यांना मिळणार नाही. सरकारकडून अत्यंत महत्त्वाचे 5 नियम लावण्यात आले आहेत. या 5 नियमांमुळे तब्बल 25 लाखांपेक्षा जास्त शेतकरी अपात्र होण्याची भीती आहे. त्यामुळे तुमची कर्जमाफी सुरक्षित तुम्हाला मिळवायची असेल आणि तुम्हाला 2 लाख रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. कारण ते 5 नियम काय आहेत, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य मिळणार, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, आधी समजून घ्या की या कर्जमाफीला वेग कसा आला. गेल्या कित्येक दिवसांपासून रोहितदादा पवार यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे सरकार जागे झाले आणि आज सरकारने स्पष्टपणे सांगितले की कर्जमाफी होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही सरसकट कर्जमाफी नाही, 7/12 कोरा होणार नाही. फक्त 2 लाख रुपयांपर्यंतच कर्जमाफी मिळणार आहे आणि त्यासाठीही 5 कठोर अटी पार कराव्या लागणार आहेत. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की 75 ते 80% शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील. परंतु 20 ते 25% शेतकरी अपात्र होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 93 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी जवळपास 25 लाख शेतकरी बाहेर पडण्याची भीती आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, परंतु घाबरू नका. आज आम्ही तुम्हाला सगळे नियम सांगणार आहोत. ते नीट समजून घेतले तर तुम्ही पात्र यादीत राहाल. शेतकरी बांधवांनो, आता सांगते, 30 सप्टेंबर 2025 ही तारीख का इतकी महत्त्वाची आहे. ही तारीख प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याने लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की 30 सप्टेंबर 2025 या तारखेला ज्यांचे कर्ज थकीत असेल तरच त्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे आणि ज्यांचे कर्ज चालू बाकीमध्ये आहे, जे नियमित कर्जदार आहेत, त्यांना 50,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. म्हणजेच थकीत कर्जदारांना 2 लाख रुपयांची माफी आणि नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांचे अनुदान, असे 2 वेगळे लाभ सरकारने ठरवले आहेत. हे नीट लक्षात ठेवा. शेतकरी बांधवांनो, आता सांगते, कोणत्या प्रकारचे कर्ज माफ होणार आणि कोणते होणार नाही, हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत फक्त आणि फक्त पीक कर्ज माफ होणार आहे. म्हणजे शेती पिकासाठी घेतलेले अल्प मुदतीचे कर्ज. इतर कुठल्याही प्रकारचे कर्ज या योजनेत येणार नाही. ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले असेल तर ते माफ होणार नाही. घरासाठी कर्ज घेतले असेल तर ते माफ होणार नाही. पाईपलाईनसाठी कर्ज घेतले असेल तर ते माफ होणार नाही. गोठ्यासाठी कर्ज घेतले असेल तर ते माफ होणार नाही. मुदत कर्ज असेल तर ते माफ होणार नाही. फक्त पीक कर्जच माफ होणार आहे. हे शेतकरी बांधवांनो नीट लक्षात ठेवा. शेतकरी बांधवांनो, आता सांगते, ते 5 अत्यंत महत्त्वाचे नियम जे सरकारने घातले आहेत. या 5 नियमांपैकी एकही नियम तुम्हाला लागू झाला तर तुमची कर्जमाफी होणार नाही. त्यामुळे हे नीट ऐका आणि लक्षात ठेवा. पहिला नियम, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल तर त्या कुटुंबातील शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या नोकरीत असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला हा लाभ नाही. दुसरा नियम, कुटुंबातील कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्न बँक खात्यावर दिसल्यास तातडीने यादीतून नाव कापले जाईल. तिसरा नियम, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य किंवा इतर निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. चौथा नियम,
सातबारा क्षेत्राची मर्यादा 2 हेक्टर म्हणजे जवळपास 5 एकरपर्यंतच असावी असे सरकारने नमूद केले आहे. ज्यांच्याकडे 6 एकर, 7 एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेती आहे त्यांना श्रीमंत शेतकरी म्हणून ओळखले जाईल आणि त्यांना लाभ मिळणार नाही. 5वा नियम. घरात महागड्या वस्तू असू नये. महागड्या 4 चाकी गाड्या असू नये. मोठा बंगला असू नये. या गोष्टी असल्या तर घराघरात जाऊन तपासणी केली जाणार आहे आणि अशा शेतकऱ्यांना यादीतून बाहेर काढले जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने बँकांना आदेश दिले आहेत की 5 दिवसानंतर घराघरांमध्ये जाऊन या 5 वस्तूंची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे या 5 दिवसांमध्ये तुम्ही तुमची परिस्थिती नीट तपासून घ्या. शेतकरी बांधवांनो, आता सांगते. कर्जमाफीसाठी बँकेत जाऊन कोणती महत्त्वाची 4 कामे 3 दिवसांमध्ये पूर्ण करायची आहेत. सरकारने बँकांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगा. पहिले काम. फार्मर आयडी कार्ड तयार नसेल तर आत्ताच काढा. फार्मर आयडी कार्ड नसेल तर कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही हे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. दुसरे काम. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. हे न केल्यास पैसे थेट खात्यात जमा होणार नाहीत. तिसरे काम. अर्ज पूर्ण भरा. अर्धा सोडलेला अर्ज चालणार नाही. कर्जमाफीचा अर्ज पूर्णपणे भरणे अनिवार्य आहे. चौथे काम. 7/12 उतारा, बँक, कर्ज कागदपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. 5 दिवसानंतर अर्ज सुरू होणार आहेत. त्यापूर्वीच तयारी करा. शेतकरी बांधवांनो, आता सांगते. कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य मिळणार आहे? सरकारने टप्प्याटप्प्याने निधी वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना प्राधान्य मिळणार आहे. या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्वात आधी निधी जमा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यांमध्ये निधी वितरण होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे, परंतु टप्प्याटप्प्याने. शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्याची यादी जारी होताच आमच्या लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनेलवर सर्वात आधी व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. शेतकरी बांधवांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, जी 99% शेतकऱ्यांना माहीत नाही. या कर्जमाफी योजनेसाठी अर्ज 5 दिवसानंतर सुरू होणार आहेत. तोपर्यंत तुम्ही खालील गोष्टी तयार करा. फार्मर आयडी कार्ड काढा. आधार कार्ड बँकेशी लिंक करा. 7/12 उतारा काढा. बँकेचे कर्ज कागदपत्रे तयार ठेवा. उत्पन्नाचा दाखला काढा. रेशन कार्ड तयार ठेवा. या सर्व कागदपत्रांची यादी 5 दिवसानंतर सरकार अधिकृतपणे जारी करणार आहे. परंतु आधीच तयारी केली तर अडचण येणार नाही. शेतकरी बांधवांनो, आजच्या या महत्त्वाच्या बातमीचा सारांश सांगते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे. 75 ते 80% शेतकरी पात्र होणार आहेत. 30 सप्टेंबर 2025ला थकीत कर्ज असेल तरच 2 लाखांची माफी. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान. फक्त पीक कर्जच माफ होणार, इतर कर्ज नाही. 5 नियमांमुळे 25 लाख शेतकरी अपात्र होण्याची भीती. 5 दिवसानंतर घराघरात तपासणी होणार. 5 दिवसानंतर अर्ज सुरू होणार. फार्मर आयडी कार्ड आणि आधार लिंकिंग अत्यंत आवश्यक. ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला, शेजाऱ्याला, नातेवाईकांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. एक शेअर केल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचे 2 लाख रुपये वाचू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या कृषी हेल्पलाईन 1.0 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठीची कोणतीही महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात आधी मिळेल. जय शिवराय, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह.